आणि आता पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। सुरुवातीलाच बातमी आहे रशिया आणि युक्रेनच्या युद्धासंदर्भातली। रशियामधील 2 हवाई तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे 2 युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा हा रशियानं केलाय। यामध्ये 3 रशियन सैनिकांचा ढिगाऱ्याखाली पडून मृत्यू झाला आणि 4 सैनिक यामध्ये जखमी झाल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी सांगितलंय। वोल्गा नदीवर सेराटोव प्रदेशातील तळांवर आणि पश्चिम रशियामधील रियाझान प्रदेशातील डायगिलेव्हो या तळांवर हा हल्ला झाला। हा हल्ला म्हणजे रशियाच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर दलाचं ऑपरेशन्स कमी करण्याचा युक्रेनचा प्रयत्न होता। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या हवाई कमांड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदान केलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचे कौतुक केलंय। आतापर्यंत 70 रशियन क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहेत, त्यापैकी बहुतेक ही नष्ट करण्यात आल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिली। युक्रेनच्या हवाई कमांडच्या सर्व योद्धांचा मी आभारी आहे, सगळ्यांचं कौतुक, असं देखील झेलेन्स्की म्हणाले। हे हल्ले 1994 मध्ये बुडापेस्ट मेमोरँडमवर स्वाक्षरी झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते, ज्यामध्ये युक्रेननं सुरक्षा हमीच्या बदल्यामध्ये आपली अण्वस्त्र आणि शस्त्रास्त्र रशियाला सुपूर्द केली होती। रशियानं माघार घेतल्यानंतर खेर्सनमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले। वायसोकोपिलिया गावामध्ये हा गोळीबार झाला होता। स्थानिक शिक्षण सेरही पायदा जूनमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये मारले गेले होते। युक्रेनच्या खेर्सन प्रदेशातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मला न्याय हवाय अशी प्रतिक्रिया सेरही यांच्या पत्नी तमिला पायदा यांनी दिली आहे। खेर्सन प्रदेशामध्ये छळ, गैरवर्तवणूक, खून आणि बेपत्ता होण्याच्या प्रकरणांसह युद्ध गुन्ह्यांची 430हून अधिक प्रकरणं उघडकीस आली आहेत। उत्तर, मध्य आणि दक्षिण तसंच राजधानी कीवमध्ये नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय। ओडेसामध्ये वीज नसल्यामुळे पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत। तिथल्या हीटिंग सिस्टीमवर देखील याचा परिणाम झालाय। कीव प्रदेशातील 40% भाग हा विजेविनाच आहे। आतापर्यंत 400हून अधिक जनरेटर हे वितरित केले गेलेत, तर 6,30,000हून अधिक लोकांसाठी उबदार कपडे, गरम उपकरणं देण्यात आलेली आहेत। काही घरांची दुरुस्ती देखील केली गेली आहे। संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। दोन्ही देशांच्या नेत्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली। मोंटेनेग्रो कीवच्या प्रदेशाला पाठिंबा दिलाय। कीवच्या प्रदेशाला पाठिंबा देणारा हा तिसरा नाटो सदस्य देश आहे। युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी मोंटेनेग्रीनचे पंतप्रधान ड्रिटन अबाझोविक यांचं युक्रेनचं समर्थन केल्याबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत। एप्रिलमध्ये सत्तेवर आलेल्या प्रो युरोपियन अबाझोविक यांनी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याच्या युक्रेनच्या निर्णयाचं स्वागत केलंय। खार्किवच्या पुन्हा ताब्यात घेतलेल्या भागांमधून स्थलांतर सुरूच आहे। खार्किव प्रदेशाचा काही भाग हा रशियन ताब्यापासून मुक्त झाल्यानंतर रेड क्रॉस सदस्य क्युपान्स जिल्ह्यातील रहिवाशांना बाहेर काढत आहे। सप्टेंबरमध्ये युक्रेनच्या सशस्त्र दलांनी केलेल्या प्रतिआक्रमणाचा परिणाम म्हणून कुपान्स शहर आणि आसपासची गावं आणि तसंच शहरं पुन्हा ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि तेव्हापासून खार्किव आणि लुहान्स्क प्रदेशांच्या सीमेवर असलेल्या भागामध्ये रोज गोळीबार केला जातोय। याचा परिणाम म्हणून ज्यांनी पूर्वी बाहेर पडण्यास नकार दिला होता त्यांच्याकडून देखील आता स्थलांतरासाठी अर्ज केले जात आहेत। इथलं तापमान हे -10°C असतं। इथे बहुतेक घरांमध्ये हीटिंग सिस्टीम बंद आहे आणि पाणी देखील नाहीये। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील LGBT अधिकारांना प्रोत्साहन देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर रशियातलं LGBT संस्कृती दर्शवणारं पहिलं संग्रहालय उघडण्यात आलेलं आहे। सेंट पीटर्सबर्ग LGBT कार्यकर्ते आणि इतिहास संशोधक पायोटर यांनी LGBT संस्कृती दर्शवणाऱ्या संग्रहालयाचं उद्घाटन केलं। या संग्रहालयात 36 वस्तूंचा समावेश आहे, ज्यामध्ये शिल्पकला आणि पेंटिंग तसंच इतर पुस्तकांचा देखील समावेश आहे। रशियाला तेलाच्या वाढत्या किमतीपासून मिळालेला नफा रोखण्याच्या योजनेवर युरोपियन कमिशननं भाष्य केलंय। युरोपियन युनियन बहुतेक रशियन तेलावर बंदी घालते, तर 7 लोकशाही गटानं इतर देशांना रशियन निर्यातीवर प्रति बॅरल $60ची किंमत मर्यादा लागू केली आहे। हे धोरण सोमवारपासून लागू झालंय। रशियाच्या युद्ध यंत्रांच्या वित्तपुरवठ्यावर अडथळा आणण्यासाठी आम्ही सर्व काही करू शकतो, असं युरोपियन कमिशनचे मुख्य प्रवक्ते एरिक मॅमर यांनी ब्रुसेल्समध्ये बोलताना सांगितलंय। ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, जपान, युनायटेड स्टेट्स आणि 27 राष्ट्रीय युरोपियन युनियननं रशियन तेलासाठी
$60 प्रति बॅरल दरानं किंमत मोजावी लागेल या धोरणावर सहमती दर्शवली आहे. समुद्रमार्गे पाठवल्या जाणाऱ्या रशियन तेलावर युरोपियन युनियनच्या निर्बंधासह ही मर्यादा लागू झाली आहे. रशियावर आर्थिक दबाव टाकणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. रशियाचे क्रूड आधीच सुमारे $60 प्रति बॅरलला विकलं जात आहे. प्रति बॅरल कॅपमुळे कच्च्या मालाच्या ग्राहकांसाठी अनिश्चितता आणि उच्च खर्चामध्ये व्यापक वाढ होणार आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी टोकियो येथे बेल्जियमच्या राजकुमारी एस्ट्रेड यांची भेट घेतली. बेल्जियमचे राजे तथाकथित बेल्जियम इकॉनॉमिक मिशन जपानला भेट देत आहेत. 60हून अधिक व्यावसायिक लोकांचा समावेश असलेल्या या मिशनचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करणे हा आहे. हा गट त्यांच्या सहली दरम्यान नागोया, ओसाका आणि क्योटोला भेट देणार आहेत. जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी यांनी सोमवारी टोकियो येथे बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री हायजा लहबीब यांची भेट घेतली. जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी यांनी टोकियो येथे बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री हायजा लहबीब यांची भेट घेतली आहे. दीपक केसरकर बोलतात, आपण थेट जाऊयात. बोलणारा मनुष्य पाठवला तर तो त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग होऊ शकतो. त्याला किती सिरियसली घ्यायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरावं. कारण महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे आणि ह्या सामाजिक क्रांतीच्या भूमीमध्ये असा विचार बिलकुल रुजणार नाही. लोक येतील, टाळ्या वाजवतील, परंतु या अविचाराला ते बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. आणि आता इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेऊयात. राजधानी तिराना येथे आयोजित युरोपियन युनियन वेस्टर्न बाल्कन शिखर परिषद या प्रदेशातील युरोपच्या भौगोलिक हितसंबंधाबद्दल बोलतंय असं अल्बेनियन पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. युक्रेनमधील युद्धानं गटाचा विस्तार पुन्हा हा अजेंड्याच्या शीर्षस्थानी ठेवला आहे. पंतप्रधान एडी रामा तिराना येथे युरोपियन युनियन आणि पश्चिम बाल्कन देशांच्या नेत्यांना एक दिवसीय शिखर परिषदेसाठी यजमानपद भूषवत आहेत. हा क्षण विलक्षण आहे. 2 वर्षांपूर्वीपर्यंत कोणी देखील याची कल्पना करू शकत नव्हतं आणि आता हे घडत आहे, रामाने यांनी असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. कॅनडाने जलमार्गातून आणखी युद्धनौका पाठवण्याची योजना आखल्याच्या वृत्तानंतर चीननं तैवान सामुद्रधुनीवर आपला दावा पुन्हा सांगितलेला आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये या योजनेची त्यांनी घोषणा केली आहे. दैनंदिन न्यूज ब्रीफिंगमध्ये याबद्दल विचारलं असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी तैवान सामुद्रधुनीवर चीनचं सार्वभौमत्व, सार्वभौम अधिकार आणि अधिकार क्षेत्र असल्याचा पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्व देशांनी उपभोगलेल्या नेव्हिगेशनच्या अधिकाराचा चीनने नेहमीच आदर केलाय, परंतु नेव्हिगेशनच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली चीनच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला चिथावणी देणाऱ्या तसंच धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही देशाला ठाम विरोध आहे, असं जोली म्हणाल्या. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी 1 वर्षाच्या तुरुंगवासाची त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायमूर्तींनी त्यांना भ्रष्टाचार आणि प्रभाव पेडलिंगच्या शिक्षेसाठी अपील करण्यासाठी 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2007 ते 2012 या कालावधीत अध्यक्ष असलेल्या 67 वर्षाच्या व्यक्तीला एका कायदेशीर खटल्याच्या माहितीच्या बदल्यामध्ये दंडाधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. फ्रेंच पुराणमतवादी राजकारणामध्ये अजूनही प्रभावशाली भूमिका बजावणाऱ्या निवृत्त राजकारणाला हा मोठा धक्का मानला जातोय. दक्षिण आफ्रिकेतील सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी जोहान्सबर्ग येथे महत्त्वपूर्ण अशी बैठक होतीये. 2020 मध्ये त्यांच्या शेतातून मोठ्या रकमेच्या डॉलरची चोरी झाल्याच्या निंदनीय संसदीय अहवालानंतर रामाफोसा यांनी नेता म्हणून राहायचं की राजीनामा द्यायचा याचा निर्णय या बैठकीमध्ये अपेक्षित आहे. फ्रेझरनं रामाफोसावर मनी लॉन्ड्रिंगचा आणि देशाच्या कर तसंच परकीय चलन नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. सुदानच्या सत्तापालट नेत्यांनी आणि मुख्य लोकशाही समर्थक गटानं गेल्या वर्षी लष्करी ताब्यामध्ये घेतल्यानंतर नागरी नेतृत्वाखाली ट्रान्झिशनल सरकार स्थापन करण्यासाठी एक करार केला. मात्र यावेळी प्रमुखांनी भाग घेण्यास नकार दिला आणि ट्रान्झिशन सुरू होण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाहीये. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी फ्रान्समधील एका छावणीला भेट दिली आहे, जिथे अधिकाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि दरम्यान ज्यूइश लोकांना गोळा केलं. कॅम्प इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार 38 राष्ट्रीयतेच्या सुमारे 10,000 लोकांना आयक्स एन प्रोव्हन्सच्या बाहेरील कॅम्प डेस मिल्समध्ये कैद करण्यात आलं होतं.
रिपब्लिकन चॅलेंजर हर्षल वॉकर विरुद्ध मंगळवारचा रन ऑफ निवडणुकीत राज्य मतदानाचा फक्त एक दिवस आधीच राफेल वॉर्नकने सोमवारी अटलांटा येथे रॅली काढली. नागरी हक्क चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही उमेदवारांपैकी एक उमेदवार जॉर्जियामधून पूर्ण सिनेट टर्मसाठी निवडून आलेली पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून इतिहास घडवतील. तरीही वॉर्नक आणि वॉकर यांनी वेगवेगळे मार्ग अंगीकारले आहेत. वंश आणि वर्णद्वेषाच्या मुद्द्यावर दोघांची देखील भिन्न मतं आहेत, हे त्यांनी त्यांच्या भाषणांमधून दाखवून दिलेलं आहे. जॉर्जियाचे मतदार मंगळवारी देशातील अंतिम सिनेट लढतीचा निर्णय घेणार आहेत. डेमोक्रॅटिक सिनेटर राफेल वॉर्नॉक आणि फुटबॉल लेजंड रिपब्लिकन हर्षल वॉकर यांच्यातील एकाला जॉर्जियाची जनता निवडून देणार आहे. वॉर्नॉक आणि सहकारी जॉर्जिया डेमोक्रॅट जॉन ऑसॉफ यांच्या विजयांनी डेमोक्रॅट्सला सिनेटरवर नियंत्रण मिळवून दिल्यावर या वर्षीच्या रन ऑफमध्ये 2021 मधील दोघांपेक्षा कमी भागीदारी असणार आहे. डेमोक्रॅट्सकडे 51-49 सिनेट बहुमत आहे की उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या टाय ब्रेकिंग मतावर आधारित 50-50 चेंबरचं नियंत्रण आहे, हे मंगळवारच्या लढतीमध्ये निकाल ठरवेल. जॉर्जियाचे मतदार देशातील शेवटच्या सिनेट जागेसाठी मंगळवारी मतदान करतायत. डेमोक्रॅटिक सिनेट राफेल वॉर्नॉक आणि फुटबॉल लेजंड रिपब्लिकन हर्षल वॉकर यांच्यातील एकाला मतदानानंतर विजयी घोषित केलं जाईल. जॉर्जियाच्या केनेसॉ येथे झालेल्या रॅलीमध्ये वॉकरनं त्यांच्या फुटबॉलमधील एक वाक्य वापरलं आणि मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं. 2022च्या निवडणुकीच्या शेवटच्या लढाईमध्ये युनायटेड स्टेट्स सिनेटर राफेल वॉर्नॉक आणि रिपब्लिकन हर्षल वॉकर आणि त्यांच्या सहयोगींनी जॉर्जियाच्या आजूबाजूला लहान शहरं, गजबजलेली शहरं आणि शांत परिसरांमध्ये मतदारांना आवाहन केलंय. हेजमन ट्रॉफी विजेता वॉकरने त्याच्या जॉर्जिया विद्यापीठामध्ये आपली मोहीम केंद्रित केली आहे. मर्सिडीज बेंझ स्टेडियम बाहेर चाहत्यांसह त्यांनी फोटो देखील काढले. बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी तीव्र मतभेद असून देखील आणि बायडन प्रशासनाला त्याच्या येणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या समस्यांबद्दल चिंता असून देखील अमेरिकेनं इस्रायलला आपलं समर्थन करण्यास स्पष्ट केलेलं आहे. परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. पॅलेस्टिनींना दुर्लक्षित करणाऱ्या धोरणांवर अमेरिका आक्षेप घेईल असा इशारा देखील ब्लिंकन यांनी दिलेला आहे. मौना लोआ ज्वालामुखीतून उद्रेक सुरूच आहे. ज्वालामुखीतून लावा प्रमुख महामार्गावर कधीही येऊ शकतो. लावा पसरायला सुरुवात झाली आहे, यामुळे बेटाच्या दोन बाजूंना जोडणारा जलद मार्ग हा कधी देखील बंद होऊ शकतो. हवाईच्या बीग बेटावरील मार्ग बंद होऊ शकतो. उत्तर आणि दक्षिणेकडील पर्यायी किनारपट्टी मार्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत वाढ झालेली आहे. USGSने हवाई कर्मचाऱ्यांना दिलेली रेड टू ऑरेंज नोटीस ही मागे घेतली आहे. याचा अर्थ प्रादेशिक हवाई वाहतुकीला कोणता देखील धोका नाहीये. लावा हळूहळू उतारावरून खाली पडायला सुरुवात झाली आहे. या लावाचा प्रवाह नागरिक आणि पर्यटकांना आकर्षित करतोय. पर्यटकांकडून चकमकणाऱ्या लावाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सॅडल रोड, ज्याला रूट 200 किंवा डॅनियल के इनुये हायवे म्हणून ओळखलं जातं, हा हायवे दोन बेटांना जोडतो. इथपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हा लावा आहे. लावाच्या प्रवाहातून जाणारा रस्ता केव्हा व्यापेल हे सांगता येत नाहीये. व्हेनेझुएलाच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या लेचेरियामध्ये तेल गळतीमुळे 4 किलोमीटरपेक्षा जास्त किनारपट्टी प्रदूषित झाली आहे. महापौरांनी लॉस कॅनालेस, लिडो आणि काँग्रेजो या किनाऱ्यावरील रिसॉर्ट्स किमान 72 तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. असंख्य जहाजं व्हेनेझुएला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी क्रूड आणि नैसर्गिक वायू लोड करण्यासाठी येत आहेत. दिवाळखोरी झालेल्या रशियन तेल कंपनी युकोसच्या माजी भागधारकांनी अनेक प्रतिष्ठित वोडका ब्रँडसाठीच्या लिलावात बोली नाकारली आहे, कारण बोली कमी झाली होती. बेल्जियम, नेदरलँड्स आणि लक्झमबर्गमध्ये ट्रेडमार्क वापरण्याचा अधिकार जिंकण्यासाठी दोन बोलीदारांनी प्रत्येकी $2,50,000ची ठेव ठेवली. 2 मिनिटांमध्ये लिलाव पूर्ण झाला. $2 लाख विजयी बोली SPI ग्रुपनं लावली होती. बोली कमी झाल्यानं GMLनं अधिकार राखून ठेवले. GML भविष्यात ब्रँड पुन्हा विक्रीसाठी ठेवण्याची योजना आखते. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यामध्ये ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च नष्ट झालं होतं. गेली 2 वर्षे या चर्चची पुनर्बांधणी सुरू होती. आता वर्ल्ड ट्रेड सेंटर साईटवर लोकांनी हे चर्च पुन्हा उघडलंय.
नायजेरियाच्या राजधानीतील रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. हल्लेखोरांनी स्फोटकं आणि गोळीबार करून ट्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 7 जण ठार झाले होते, तर काही प्रवाशांचं अपहरण करण्यात आलं होतं. अबुजा ते कडुना राज्याच्या पहिल्या प्रवासात फक्त काही मोजके प्रवासी आणि सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. नायजेरियाच्या राजधानीतील अनेकांसाठी रेल्वे सेवा हे वाहतुकीचं प्रमुख साधन आहे. अबुजा ते कडुना भागामध्ये ट्रेनचा अधिक वापर केला जातो. व्यवसायाच्या दृष्टीने हे दोन्ही राज्य महत्त्वाची आहेत. नासाचे ओरियन कॅप्सूल 3 आठवड्यांचं चाचणी उड्डाण पूर्ण करून चंद्रावरून परतीच्या प्रवासाला निघालंय. कॅप्सूल आणि त्याची चाचणी डमी सोमवार चंद्रापासून दूर 80 मैलांवर प्रवास करतेय. ओरियनने 2 अपोलो लँडिंग साईटवरून उड्डाण केलंय. आता ओरियनचं लक्ष हे सॅन डिएगोच्या पॅसिफिक स्प्लॅशडाऊन हे असणार आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये अनेक पॉवर सबस्टेशनची तोडफोड करण्यात आली आहे, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. नॉर्थ कॅरोलिनामध्ये कर्फ्यू जारी करण्यात आलाय. मूर काउंटी शेरीफ रॉनी फिल्ड्स यांनी ही माहिती दिली आहे. मूर काउंटीमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. PowerOutage.us या साईटनुसार राज्यातील 40,000हून अधिक नागरिकांना विजेविना राहावं लागतंय. गोळीबार आणि तोडफोडीमुळे 2 सबस्टेशनचं नुकसान झालं आहे, पण ते कुणी केलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचा तपास सुरू असल्याचं दक्षिणी पाईन्स अग्निशमन प्रमुख माईक कॅमेरॉन यांनी सांगितलं. टेक्सासमधील 7 वर्षांची मुलगी 2 दिवसांपासून बेपत्ता झाली होती. 2 दिवसांनंतर ती मृतावस्थेत सापडली. तिच्या बेपत्ता होण्याच्या काही काळापूर्वी तिच्या घरी डिलिव्हरी करणाऱ्या फेडेक्स ड्रायव्हरला तिच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. वाईस काउंटीमधील अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. 31 वर्षाचा आरोपी टॅनर डीन हॉर्नरला अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. डेन्मार्कमध्ये एक नवीन क्लिनिकल रोबोट संधिवात रुग्णांचं स्वयंचलित अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या रोबोटचं नाव आर्थर स्वयंचलित क्लिनिकल रोबोट असं आहे. अल्ट्रासाऊंड रोबोट हातावरील 11 सांधे सुमारे 12 मिनिटांमध्ये स्कॅन करू शकतो. अल्ट्रासाऊंड प्रतिमा घेतल्यानंतर आर्थर विश्लेषण करून इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड डॉक्टरांना पाठवतो. US सुप्रीम कोर्टाचे पुराणमतवादी बहुसंख्य ख्रिश्चन कोलोरॅडो येथील ग्राफिक डिझायनर लोरी स्मिथ बद्दल सहानुभूती दाखवत आहेत. या कलाकारानं समलिंगी जोडप्यांसाठी विवाह वेबसाईट डिझाईन करण्यास आक्षेप घेतला आहे, परंतु या सुनावणी दरम्यान कोर्टाबाहेर युक्तिवादाच्या दोन्ही बाजूंचे निदर्शक जमले. या निदर्शकांनी LGBTQ ध्वज हातात घेतले होते. राजकारणी, वकील आणि आंदोलकांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या पर्यवेक्षक मंडळाला शहर पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीत किलर रोबोट्स वापरण्यास बंदी घालावी असं आवाहन केलंय. त्यांनी किलर रोबोट्सच्या पोलीस व्यापारास विरोध करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को सिटी हॉलसमोर एक पत्रकार परिषद घेत निदर्शनं केली. गेल्या आठवड्यात गोमाच्या प्रादेशिक राजधानीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या किशिशे गावात झालेल्या हत्याकांडामध्ये मृतांची संख्या वाढली आहे. काँगोच्या सरकारने याचा आरोप M23 बंडखोरांवर केलाय. या हल्ल्यात 270 लोक मारले गेलेत आणि या हल्ल्याबाबत अधिक तपास सुरू आहे अशी माहिती सरकारी प्रवक्ते पॅट्रिक मुयाया यांनी दिली आहे. बुरखा योग्य पद्धतीने न घातल्याने नैतिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महासा अमिनी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये उडालेल्या आंदोलनाचा भडका 2 महिन्यानंतर देखील न शमल्यामुळे अखेर सरकारनं एक पाऊल मागे घेतलं आहे. जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरलेले नैतिक पोलीस दल सरकारनं बरखास्त केलेलं आहे. लंडनमधील चीनी दूतावासाबाहेर चीनमधील लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि चीनचे नेते शी जिनपिंग यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी काही नागरिक एकत्र जमले आणि त्यांनी निदर्शनं केली. शांघाय आणि बीजिंगसह अनेक शहरांमध्ये अनेक दिवस ही निदर्शनं केली गेली. आंदोलकांनी कोविड-19 प्रतिबंधक कमी करण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस शिनजियांग प्रांतातील उमुरकी शहरात लागलेल्या आगीमुळे चीनमधील कोविड-19 निर्बंधाबद्दल सरकारविरोधी निदर्शनास पाठिंबा दर्शवण्यासाठी तैवानच्या राजधानीमध्ये लोक जमले होते. उत्तर पश्चिम चीनमधील आगीमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. रहिवासी त्यांच्या अपार्टमेंट्समध्ये अडकले होते. मात्र कोरोना व्हायरस निर्बंधामुळे अग्निशमन दलाकडून त्यांची सुटका करण्यात आली नाही.
USS ॲरिझोना खलाशी लू कॉन्टर हे पर्ल हार्बरमधील जपानी हल्ल्यात बचावले. युद्धनौकाचा स्फोट झाला आणि 2 हवाई बॉम्बने छिद्र पडल्यानंतर ते जहाज बुडलं. 101 वर्षाचे लू हे वर्तमान काळातील सेलिब्रिटीज आहेत. विशेषतः 7 डिसेंबर 1941च्या हल्ल्याच्या आठवणीत अनेक जणांनी त्यांना नायक असं संबोधलं आहे. ॲरिझोनामध्ये त्या दिवशी मारल्या गेलेल्या लष्करी सेवेतील सदस्यांच्या स्मरणार्थ वार्षिक स्मरण समारंभ आयोजित केला जातो. तर पुन्हा एकदा स्वागत आणि आता इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेऊयात. फुटबॉल वर्ल्ड कपच्या 7व्या प्री क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोनं पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा पराभव केलाय. निर्धारित 90 मिनिटात एकही गोल न झाल्यानं सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतर देखील एकही गोल झाला नाही. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये झाला. मोरोक्कोनं फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. मंगळवारी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत मोरोक्कोच्या टीमनं स्पेनला नॉकआउट केल्यानं कॅसाब्लांका या मोरोक्कन शहरातील फुटबॉल फॅन्सनी नाचून आनंद साजरा केला. पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा 3-0 असा पराभव करत वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या मोरोक्कोच्या टीमचं त्यांच्या कतारमधील फॅन्सनी जल्लोष करत आनंदानं हॉटेलबाहेर स्वागत केलं. पोर्तुगालने कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या शेवटच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सामन्यामध्ये स्वित्झर्लंडचा 6-1 असा पराभव केला. तब्बल 16 वर्षांनंतर तो उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेला आहे. पोर्तुगालसाठी गोन्झालो रामोस हा सामन्याचा हिरो ठरलाय. त्याने या विश्वचषकातील आणि वैयक्तिक पहिली अशी हॅट्रिक नोंदवली आहे.